गुड मॉर्निंग ऑल ऑफ. मागच्या सेशन्स मध्ये आपण काय घेतलं होतं? अल्गोरिदम फॉर सिलेक्शन सॉर्ट. नाऊ आपल्याला आता पाहिजे फंक्शन फॉर सिलेक्शन सॉर्ट. आपल्याला आहे तीच प्रोसेस करायची. ऍरे, सॉर्टेड इंडेक्स, रिपीट, सगळ्या तेच स्टेप करायच्या. सो मी काय घेतलं? एक फंक्शन घेतलं वॉइड सॉर्ट. आपल्याला एक ऍरे रीड करायचा आहे म्हणून मी याला काय ठेवला? एक ऍरे आणि त्याची साईज. एक ऍरे आणि त्याची काय ठेवली? मी साईज ठेवली. मला पहिली स्टेप्स मला काय लागणार आहे? एक आय नावाचा व्हेरिएबल लागणार आहे, एक जे नावाचा व्हेरिएबल लागणार आहे, बरोबर आहे. एक पोझिशन नावाचं व्हेरिएबल लागणार आहे. आपल्या अल्गोरिदम मधून दिसतंय एक आय नावाचा व्हेरिएबल आहे, पोझिशन नावाचा व्हेरिएबल आहे, मिनिमम आहे, जे हे सगळे व्हेरिएबल मी इथून काय केले? डिक्लेअर केले. नाव आता पहा एक लूप चालू होतंय. जे लूप कुठून चालू झालं? आय कुठून चालू झालाय? 0. तो जातो कुठपर्यंत? n-2. म्हणून मी काय केलं? इथे एक लूप घेतलं. फॉर आय इक्वल टू 0, आय इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू n-2, आय प्लस प्लस. जसं लूप त्यांनी वरती सांगितलं तसंच आपण इथं यूज केलं. त्या लूपमध्ये त्यांनी काय सांगितलंय? त्या लूपमध्ये एंट्री केल्यानंतर तुमच्या 3 स्टेप्स आहेत. काय करा? मिनिमम मध्ये पहिला नंबर स्टोअर करा, पहिल्या नंबरची पोझिशन घ्या आणि नेक्स्ट मिनिमम कोणता फाइंड आउट करा तुम्ही? जे प्लस म्हणजे त्याच्या नेक्स्ट स्टेप पासून पुढे फाइंड आउट करा. सो इथं मी काय घेतलं? मिनिमम इक्वल टू ए ऑफ आय, बरोबर. नंतर काय घेतलं? पोझिशन इक्वल टू, हे बा काय घेतलं? पोझिशन पण घेतली. पोझिशन इक्वल टू आय, त्यानंतर जे इक्वल टू आय प्लस, बरोबर. आता हे कुठपर्यंत न्यायचंय? अगेन एक लूप लागलं पहा. जे इक्वल टू आय प्लस 1 पासून तो कुठपर्यंत? जे n-1 पर्यंत. म्हणजेच काय? मी इथं जे प्लस 1 चं लूप वापरणार. आय इक्वल टू 1 पासून घेण्यापेक्षा मी काय करणार? फॉर जे इक्वल टू आय प्लस 1, जे लेस दॅन ऑर इक्वल टू n-1, जे प्लस प्लस. जे वरती अल्गोरिदमला आपण सांगितलं तोच पार्ट इथे आपण ऍड केला. आता हे लूप काय करणार? ह्या लूपमध्ये आपल्याला काय कम्पेअर करायचंय? ह्या लूपमध्ये आपल्याला फक्त फाइंड आउट काय करायचं आहे? मिनिमम नंबर आणि त्याची काय फाइंड आउट करायची आहे? पोझिशन. सो कसं फाइंड आउट करणार त्याची मिनिमम नंबर आणि त्याची पोझिशन? मी फक्त काय कम्पेअर करणार? इफ ए ऑफ जे इज अ लेस दॅन मिनिमम, मिनिमम नंबर पेक्षा जर तो लेस असेल तर नवीन मिनिमम नंबर कोणता होईल माझा? ए ऑफ जे. आणि पोझिशन मध्ये कोण जाईल माझं? जे जाईल. त्यानंतर तुमचं काय होतंय? जे 1 ना इन्क्रीमेंट होतोय. म्हणजेच काय? हे फॉर लूप तुमचं पूर्णपणे ज्यावेळेस एक्झिक्यूट होईल त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल? मिनिमम इलेमेंट भेटेल. आता जो मिनिमम इलेमेंट भेटलाय, जी पोझिशन भेटली, ती पोझिशन कोणाबरोबर स्वॅप करायची आहे? ए ऑफ पोज बरोबर. मग कसं स्वॅप करणार? टेम्प इक्वल टू ए ऑफ पोझिशन. ए ऑफ पोझिशन बरोबर कोण स्वॅप करायचा? ए ऑफ जे. आणि ए ऑफ आय. आणि ए ऑफ आय बरोबर कोण स्वॅप करायचा आहे? टेम्प. सो वरती एक व्हेरिएबल लागेल आपल्याला कोणता? टेम्प नावाचा. आणि फॉर लूप संपलं का बाहेर पडल्यावर डिस्प्ले करा प्रिंट एफ सॉर्टेड ऍरे इज. कोणता ऍरे आपला? ए ऍरे. सो फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस. आणि इथं तो ए ऍरे डिस्प्ले करून घ्या. ए ऑफ, म्हणजे पहा अल्गोरिदम जो राईट केलाय तो एवढा राईट केलेला आहे. काय केलं होतं? आय 0 पासून चालू केलता, n-2 पर्यंत गेलो होतो. मिनिमम नंबर आणि त्याची पोझिशन घेतली. आता इथं मिनिमम म्हणजे काय? प्रत्येक वेळेस पहिला जो इलेमेंट येईल तो पहिला मिनिमम म्हणजे रिमेनिंग बरोबर तो काय करता येईल? आपल्याला कम्पेअर करता येईल. त्याच्यापेक्षा जर कोणी लेस सापडलं तर हे फॉर लूप आपल्याला काय करणार आहे? ऍरे मधला मिनिमम नंबर फाइंड आउट करून देणार, ऍज वेल ऍज त्याची पोझिशन फाइंड आउट करणार. म्हणजे हा काय करणार? पहिला मिनिमम, दुसरा मिनिमम, तिसरा मिनिमम, चौथा मिनिमम, असा सिक्वेन्स वाईज मिनिमम नंबर काय करणार? आपल्याला फाइंड आउट करून देणार. सो दिस इज युअर फंक्शन फॉर अ सिलेक्शन सॉर्ट. ओके, थँक्यू.